भोंदू अशोक खरातचे कोट्यवधींचे आर्थिक उद्योग बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन आणि कस्टमचाही ससेमिरा लागण्याची चिन्ह आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्र आता सक्तवसुली संचालनालयाकडे देण्यात येणार असल्याचं समजतंय. तसंच त्याच्या विदेशी दौऱ्याची आणि विदेशी चलन व्यवहाराची फॉरेक्स कडून चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे त्याने तुर्कस्तानमधून आणलेल्या फर्निचर प्रमाणेच मोठ्या प्रमाणावर विदेशातून आणलेल्या अन्य साहित्यावर कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी तो स्वतः मिळकतीचा मालक आहे, तर कुटुंबासह भागीदारी जमिनी आहेत. दुर्मिळ भासणारी बनावट खडे, रत्न, पॉलिश केलेले चिंचोके, बनावटी मद्य विकून मिळवलेली माया आता चौकशीला पात्र ठरली आहे. हा आकडा प्रचंड मोठा असल्यानं आयकर विभागापाठोपाठ पोलिसांकडून सक्तवसुली संचालनालयाला देखील कागदपत्र देण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी बुधवारी रात्री नाशिक पोलिसांकडे तक्रार केली, ज्यात जासूद यांच्या पैशांवर 21 देशात विदेशात सहली केल्याचं म्हटल्यानं फॉरेक्स चलनाशी संबंधित विभागही तपास करणार आहे. भोंदू खरातचे एक कारनामे उघड होत असून महिलांच्या शोषणापलीकडे आर्थिक फसवणूक, खंडणी असे प्रकार देखील आता समोर येत आहेत. काही तक्रारीत याचा उहापोह झाला असला तरी त्याच्या स्थावर जंगम मालमत्तांमधील तरतूद, गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक व्यवहार बघता ही अचंबित करणारी खरात फाईल श्रीमंती तक्रारीच्या रूपानं बाहेर पडतीये. नाशिक आणि नगर मिळून 52 मिळकतींची माहिती आहे. अशोक खरात याला अटक करून आज 10 दिवस झालेत. तपासात त्याच्या काळ्या कृत्यांचा आलेख हा वाढतच चाललाय. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर खरातकडून फसवणूक झालेल्या अनेक व्यक्ती तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रारींचा पाऊस पडतोय. त्याच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश होतोय. SITच्या हेल्पलाईन नंबरवर आतापर्यंत 100 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये 70% तक्रारदार या महिला असल्याचं समजतंय. खरातकडून फसवल्या गेलेल्या महिला, त्याने फसवणूक केलेल्या व्यक्ती आता समोर येत आहेत. खरातच्या विरोधात तक्रारी दाखल होत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा त्याच्या विरोधात 2 नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या ही आता 10 वर पोहोचली आहे. SIT कडून खरातचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. हा तपास करत असताना SITच्या हाती महत्त्वाची कागदपत्र सुद्धा लागली आहेत. बँक ट्रान्झॅक्शन, व्यवहारांच्या काही डायऱ्या, डिजिटल पुरावे SITच्या हाती लागले आहेत आणि यावरून खरात काळे कारनामे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत करत होता असं प्राथमिक तपासात समोर येत आहे. अशोक खरातच्या या हवाला व्यवहारांचे धागेदोरे थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत, मुख्यतः दुबईपर्यंत पोहोचले असल्याचं दिसतंय. त्याच्या बँकांचे आर्थिक व्यवहार तपासले असता भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचं दिसतंय. आर्थिक व्यवहार करताना त्याने काही खासगी एजंटला हाताशी धरून गैरमार्गाने लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचं SITला आढळले. त्याने परकीय चलन विनिमय कायद्याचं उल्लंघन केल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. या प्रकरणाची आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. ईडीकडून खरातची आर्थिक फाईल ओपन होईल याची शक्यता आता नाकारता येत नाही.